झाले धन्यवाद सोहमजी, आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. सलामीची जोडी जर आपण पाहिलात ना तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते अर्थातच समीर आणि साईराज. जबरदस्त या ठिकाणी जोडी आपल्याला पाहायला मिळते. धडाकेबाज फलंदाज आहेत वेळा संघाकडे या ठिकाणी सातत्याने कामगिरी करताना पाहायला मिळालं तर म्हणजे साईराज आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला जर आपण पाहिलात तर समीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुभवी खेळाडू आहेत. वेळा संघाकडे या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. परंतु त्यांच्या समोर जर आपण पाहिलात ना तर श्रीवर्धनचा हार्दिक पांड्या म्हणून ज्यांना ओळखलं जातं सतीश पाटील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्वतः कर्णधार आहेत आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये वर्चस्व करणारा हा खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतो. अर्थातच दिघी येथे झालेल्या स्पर्धेमध्ये टेनिस विश्वातील दिग्गज आयकॉन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले होते. परंतु त्यामधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता श्रीवर्धनचा पहिला बायकर मॅन. जर आपण पाहिलं तर सतीश पाटील आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्राईकला जर आपण पाहिलात तर सलामीची जोडी अर्थात समीर आणि साईराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पहिला षटक जर आपण पाहिला तर पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जर आपण पाहिलात तर आरावी संघ, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलात तर शिवशंभू वेळास चांगली लढत पाहायला मिळेल. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. अर्थात श्रीवर्धनचा हार्दिक पांड्या म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे अर्थात सतीश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तयार राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करणार आहेत सतीश पाटील. सामना करतोय. ओहो, पहिल्या चेंडूवरती इथे मात्र समीरने आपले इरादे स्पष्ट केलेत. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले बाउंड्रीची भेट. चेंडू चाललाय पुन्हा एकदा जर आपण पाहिला तर सीमारेषा पार येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. बघा इथे मात्र कमालीचा खेळ सादर करतायत. बघा वरिष्ठ आहेत मैदानामध्ये जर आपण पाहिला तर समीर चांगला खेळ करताना पाहायला मिळते. त्यांच्या समोर एक आयकॉनच्या स्वरूपात खेळत असताना सातत्याने जर आपण पाहिला तर सतीश पाटील आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु त्यांना मात्र पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल पाहायला मिळाला. धावांचा श्री गणेश या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चेंडू 4 धावा. समीर जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. मिड ऑनच्या दिशेने जर आपण पाहिला तर चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला खेळ या ठिकाणी सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी वेळात संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सतीश पाटील. ओहो, भन्नाट वेग पाहायला मिळाला. परंतु इथे मात्र घोषांगी क्षेत्र निवडलंय. एकदा या ठिकाणी जरूर मिळणार आहे ती म्हणजेच शिवशंभू वेळा संघाला. धावसंख्या जर आपण पाहिला तर थोडीशी या ठिकाणी वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिला तर 5 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. बघा पहिला चेंडू या ठिकाणी थोडासा स्लोवरवर पाहायला मिळाला. त्याच्यानंतरचा चेंडू थोडासा वेगवान पाहायला मिळाला. हा बदल आहे या गोलंदाजाकडे आणि एक जबरदस्त ऑलराऊंडर सुद्धा आहे सतीश पाटील. पुन्हा तयार. सामना करतील समीर. ओहो, जबरदस्त या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळतोय. चांगला खेळ. परंतु बघा या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच सर एक धावा आहे ना. ओके, डिक्लेअरच्या स्वरूपात या ठिकाणी जो चेंडू आडला होता तिथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी एक धाव आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं गचा आणि फंबॉल पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक. धावसंख्येत पुन्हा वाढ 6 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला कमबॅक. बघा पहिल्या चेंडूवरती चौकार आल्याच्या नंतर सलग दुसऱ्या चेंडूवरती 1 आणि 1 टोटल 6 धावा 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ या ठिकाणी करताना पाहायला मिळतो समीर. हो 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 हो, जबरदस्त. बघा या ठिकाणी ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु काय भन्नाट वेग पाहायला मिळाला. चेंडू जसा पडला तसा जाऊन यष्टी रक्षकाकडे आदळताना पाहायला मिळाला. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सतीश पाटील पुन्हा एकदा तयार. ओहो, वाघाची धाड, मोठा प्रार. चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतोय षटकार. बघा मैदानामध्ये दाखवून देत आहेत वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. वेळ जाऊन देतो आणि पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन मैदानामध्ये उतरतो. मित्रांनो बघा 40+ खेळाडू आहे समीर. परंतु काय फटका लगावलाय अप्रतिम.
जबरदस्त षटकार पाहायला मिळाला सतीश पाटील यांच्या विरोधात. शेवटचा चेंडू, ओहो जबरदस्त फटका, किती धावा येतील ऑफच्या दिशेने, काय कमालीचा फटका, जबरदस्त फुलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. ती म्हणजेच बघा शेवटच्या चेंडूवरती 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. कमालीचा कमबॅक. बघा 40 प्लसचे खेळाडू जरूर आहेत, परंतु त्यांच्याकडे ती क्षमता आहे, त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे. बघा एक जबरदस्त फलंदाजी पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी इरादे स्पष्ट केले आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिला तर धावा झाल्या आहेत 17 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतील. चला या ठिकाणी टीम मीटिंग नाही करायची आहे, विनंती असेल सर आपण त्या ठिकाणी थोडंसं मार्गदर्शन करायचं आहे. 17 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. सातत्याने कमालीचा खेळ या ठिकाणी करताना पाहायला मिळतं. 17 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. बघा 40 प्लसचा खेळाडू जरूर आहे, परंतु इथे मात्र काय कमालीची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 17 चुकीची दुरुस्ती या ठिकाणी. थँक्यू. 16 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात धावफलकावरती. बघा चांगली स्पोर्ट्समॅनशिप मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीसाठी सज्ज जर आपण पाहिला तर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजेच काळभैरव आरावी संघाकडनं स्वागत आले आहेत गोलंदाजीसाठी, परंतु स्वागतला मात्र इथे विकेटने स्वागत करावं लागते की काय की समाचार घेतला जाईल. पाणी निर्णायक ठरणार आहे. काळभैरव आरावी संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अपक्ष संघ जर आपण पाहिला तर शिवशंभू वेळा संघ. ओहो बघा चांगला चेंडू या ठिकाणी होता, पण थोडासा खाली पाहायला मिळाला आणि यशदी रक्षकाकडे त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. डॉट आलाय पहिल्या चेंडूवरती. बघा इथे मात्र डॉटने स्वागत केलंय. स्वागतने चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिला तर 16 आपल्याला पाहायला मिळाली. त्या ठिकाणी तिथे स्थिरावताना 16 धावा एक चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळते स्वागत. ओहो स्लोवर चेंडू, काय कमालीचा या ठिकाणी स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. चकवलं या ठिकाणी साईराज याला. बघा ज्या प्रकारे मागच्या षटकामध्ये समीर ज्या प्रकारे फलंदाजी करत होते ना, कमालीची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली होती, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं दुसरं षटक साईराज स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. थोडेसे फंबल पाहायला मिळाले. बघा 2 डॉट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्लोवर चेंडू घेतलाय समाचार, परंतु इथे मात्र स्वागतने फुलातून स्वागत केलंय, पाठवलंय साईराजला तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द डकआउट. फलंदाज बाद. चांगला झेल या ठिकाणी टिपला आहे. जर आपण पाहिला तर मिडॉनच्या दिशेने जर आपण पाहिला तर चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा साईराज 2 डॉट पाहायला मिळाले. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र बाद होताना पाहायला मिळाले. न्यू बॅटर सौरभ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिला तर 16 धावसंख्या तिथंच स्थिरावते, परंतु इथे मात्र कमबॅक करावा लागेल. ते म्हणजेच फलंदाज सौरभ याला. ओहो वारंवार या ठिकाणी स्लोवरवर चेंडूवरती या ठिकाणी चकवलं जातंय. काय कमालीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. लगातारचे 4 चेंडू स्लोवर वन पाहायला मिळाले. बघा फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याचा समाचार घेता आला नाही साईराज याला आणि बाद सुद्धा व्हावं लागलं. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. ते म्हणजेच स्वागत. काय कमालीचं स्वागत केलंय आपल्या संघासाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. 4 चेंडू धावसंख्या झाली आहेत. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहेत. स्वागत आपल्याला पाहायला मिळत आहेत.
ओहो, हवेमध्ये चेंडू आहे बराच काळ. बघा इथे मात्र चुकी कोणी केली आहे? क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. ज्या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये सतीश पाटील याला तब्बल 16 धावा कुठल्या, त्याच फलंदाजाला इथे मात्र जीवदान दिलं जातंय. समीरला मात्र जीवदान दिलंय, परंतु त्या जीवदानचा फायदा केला जाईल की काय? शिवशंभो वेळा संघ या ठिकाणी पुन्हा एकदा सुवर्ण संधी असणार आहे समीर याच्याकडे. समीर शेवटचा चेंडू असणार आहे. 18 धावा धावफलकावरती, अगदीच एक विकेट घेऊन 2 धावा खर्च केल्यात. ओहो, क्रिकेटचं शस्त्र बाहेर काढलंय. ब्लॉक लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु एकच धाव त्या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे, ते म्हणजेच शिवशंभो वेळा संघाला. दुसऱ्या षटकाची सांगता झाली. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 19 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कमालीची गोलंदाजी स्वागतची राहिली. हॅलो 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 कमालीची गोलंदाजी पाहिलं तर स्वागतची आपल्याला पाहायला मिळाली. बघा आपल्या षटकामध्ये 3च धावा त्या ठिकाणी खर्च केल्या. एक फलंदाज बाद केला. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली स्वागत याची. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे वेदांत. वेदांत आले आहेत गोलंदाजीला. सामना करेल सौरभ. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. दुसऱ्या षटकाची सांगता सुद्धा झाली आहे. वेदांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, इथे मात्र बॅटची रिडिंग आहे, परंतु डॉट पाहायला मिळाला. कमबॅक पाहायला मिळतोय थोडा, ते म्हणजेच संघ काल भैरव आरावी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळत असतो. सतीश पाटील सारखा कर्डेदार संघामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु एका बाजूला जर आपण पाहिला तर शिवशंभो वेळा संघ देखील काही कमी नाही आहे. जोपर्यंत समीर मैदानावरती आहेत ना, होय, तोपर्यंत सामन्याला या ठिकाणी कलाटणी दिली जाईल. हो लोअर फुटाचा चेंडू या ठिकाणी, परंतु इथे मात्र काय नेम मारलाय मैदानामध्ये. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत फलंदाज. जर आपण पाहिला तर बॅक टू द डगआउट पाहायला मिळतोय सौरभ. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे प्रथमेश. प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतील न्यू बॅटर मैदानामध्ये. सौरभची जागा सांभाळण्यासाठी जबरदस्त फलंदाज आहे. सनराइज वडवली संघाचं सातत्यानं खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतं. प्रतिनिधित्व करताना प्रथमेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ बाद झाल्याच्या नंतर सौरभची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु समीर अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा, एक जीवदान दिल्याच्या नंतर त्याच्यानंतर जर आपण पाहिला तर शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये, संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी समीर यांच्याकडे पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिला तर धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. धावसंख्या जर आपण पाहतोय तर 19 धावा. न्यू बॅटर आले आहेत. प्रथमेश सामना करेल वेदांत, परंतु जबरदस्त फलंदाज आहे प्रथमेश. हो, चांगला खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा, 40+ असणारा खेळाडू देखील या ठिकाणी मैदानामध्ये बघा चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. जबरदस्त धाव या ठिकाणी 34 धाव पाहायला मिळाली. धावसंख्येत पुन्हा वाढ. धावसंख्या जर आपण पाहिला तर 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 20 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वेदांत चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओहो, चांगला फटका या ठिकाणी. किती धावा फटक्यावरती मिळत आहेत? 1 धाव पूर्ण. लॉंग ऑफ जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावताना पाहायला मिळाले, परंतु 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पुन्हा पाहायला मिळते. धावसंख्येत पुन्हा वाढ. 22 धावा. बघा, पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिला तर 16 धावा त्या ठिकाणी कुठल्या होत्या, त्याच्यानंतर 2च धावा त्या ठिकाणी खर्च केल्या.
आणि तिसरा षटक या ठिकाणी मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजेच वेदांत याचं शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. वेदांत याचे धावसंख्या जर आपण पाहिलं तर 22 धावा दुहेरी अंकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु समीर सारखा फलंदाज मैदानावरती अजूनही त्या ठिकाणी शिल्लक आहे. ओहो, फुलटा चेंडू या ठिकाणी जबरदस्त फटका चकवलाय क्षेत्ररक्षकाला. पुन्हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळत आहे 4 आणि 4 धावांच्या मध्ये धावसंख्या पुन्हा वाढ. धावसंख्या वाढते आहे 26 धावा. कमालीचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघा समीर ज्या प्रकारे खेळ मैदानामध्ये करतायत ना, काय कमालीची फलंदाजी आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. अफलातून खेळ समीर यांच्याकडून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. पाण्याचा पुरवठा आहे. फलंदाज हॅलो शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. ओहो, बॅट चिकडा फलंदाज बाद. बघा इथे मात्र षडयंत्र आखलं होतं. ज्या प्रकारे चेंडू टाकला मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज आता मात्र बाद होताना पाहायला मिळाले. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय ते म्हणजेच कमबॅक पाहायला मिळतोय. अर्थातच काळ भैरू आरावी संघ न्यू बॅटर मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. समीर बाद झाल्याच्या नंतर क्षितिज नागवेकर आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर चांगला खेळ या ठिकाणी करावा लागणार आहे. कानमंत्र दिले जात आहेत. समीर यांच्याकडनं 40+ खेळाडू आहेत. परंतु काय कमालीची अफलातून फलंदाजी आणि डगआउट मध्ये या ठिकाणी टाळ्या सुद्धा वाजल्या जात आहेत. सतीश पाटील सारख्या खेळाडूला या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठल्याच्या नंतर आपले इरादे स्पष्ट केलेत या खेळाडूने. ज्यांना आयकॉन खेळाडू असून सुद्धा मालिकावीराचा पुरस्कार प्राप्त केला होता आणि त्या गोलंदाजाला या ठिकाणी 16 धावा या ठिकाणी कुठल्या गेल्या. कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो क्षितिज नागवेकर. शेवटचा व अंतिम निर्णायक षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय श्रवण आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. ओहो, कमालीचा. परंतु इकडे या ठिकाणी पंच आमच्याकडे वळत आहेत. 2 हात बाहेर काढले आहेत. सांगतात अवांतर धावा आहे. वाईट चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. धावसंख्येत पुनश्च वाढ आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावा झाली आहे 27 धावा. चौथं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, चांगला फटका या ठिकाणी. परंतु इथे मात्र चुकी करताना पाहायला मिळते क्षितिज. बघा न्यू बॅटर मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्षितिज बाद झाल्याच्या नंतर त्यांचेच बंधू यश नागवेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. थोडेसे फंबल पाहायला मिळाले आणि विकेट गमावून बसला आहे क्षितिज. एक चेंडू धावसंख्या जर आपण पाहिला तर तिथे स्थिरावताना पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये यश पाहायला मिळतोय. प्रथमेश. ओहो, पुनश्च डॉट पाहायला मिळाला. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर श्रवणच्या माध्यमातून या ठिकाणी काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी या ठिकाणी. परंतु इथे मात्र मोठे फटके मारावे लागतील प्रथमेश याला. ती कामगिरी करावी लागणार आहे. श्रवण. ओ हो पुनश्च चुकी करतायत. प्रथमेश बाद झाले आहेत. या ठिकाणी थोडेसे फंबल पाहायला मिळते. मगाच्या चेंडूवरती जर आपण पाहिला तर
क्षितिज याला बाद केलं, अगदीच शून्यावरती बाद झाला क्षितिज. त्याच्यानंतर स्वतः बाद झाले शून्यावरती. थोडीशी खराब गोलंदाजी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रथमेश न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश आपल्याला पाहायला मिळतात न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश यांची जागा सांभाळण्यासाठी थोडेसे नाराज पाहायला मिळत आहेत. प्रथमेश बघा ज्या अर्थाने डॉट पाहायला मिळाले त्यांच्याकडून. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये किती धावा ठिकाणी कुठल्या जातील पालन निर्णायक ठरणार आहे. निलेश न्यू बॅटर सामना करतोय श्रवण. हो चांगला फटका या ठिकाणी. किती धावा, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु इथे मात्र 2 धावा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 29 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहेत. कमालीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. ओहो, डिक्लर झोन निवडला आहे. एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धाव्याच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली गेली. धावा जर आपण पाहिलात तर 30 धावा. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जर आपण पाहिला तर RNP स्पोर्ट्स च्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी थेट प्रक्षेपण या ठिकाणी दाखवली जाते आहे. आणि शेवटचा चेंडू जर आपण पाहिला तर या ठिकाणी डॉट पाहायला मिळाला. डॉटच्या मदतीने धावसंख्या तिथे स्थिरावली. धावसंख्या जर आपण पाहिला तर 30 धावा. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. बघा ज्या प्रकारे या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 16 धावा त्या ठिकाणी कुठल्या होत्या म्हणजे समीर यानं. त्याच्यानंतर कोणताही फलंदाज त्या ठिकाणी मैदानावरती टिकण्यासाठी सज्ज नव्हता परंतु काय कमालीची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. जिंकण्यासाठी काळभैरू आरावी संघाला 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 31 धावांची आवश्यकता असणार आहे. चला संघ या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय शिवशंभू वेळास. विरुद्ध संघ जर आपण पाहिला तर काळभैरू आरावी संघ आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जर आपण पाहिला तर साईराज आपल्याला कर्णधार पाहायला मिळतात. एका बाजूला जर आपण पाहिला तर सतीश पाटील पाहायला मिळत आहेत. चला विनंती असेल सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवायची आहे. विनंती असेल या ठिकाणी संघ काळभैरू आरावी संघाला. बॅटर मात्र लगेच मैदानाकडे रवाना करायचे आहेत. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते संकेत आणि सतीश पाटील. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असणार आहे. ती म्हणजेच
संघ काळ भैरू आरावी संघाला. चला लगेचच या ठिकाणी फील्ड सजवायची आहे. विनंती असेल या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झालेली आहे. विनंती असेल या ठिकाणी अधिक वेळ घ्यायचा नाही, सामना लगेच चालू करायचा आहे. चला विनंती असेल या ठिकाणी स्पीडअप घ्यायचा आहे. संघ शिवशंभो वेळा संघ सलामीची जोडी मित्रांनो मैदानामध्ये केव्हाच रवाना झालेली आहे. क्षेत्ररक्षण लागणं गरजेचं आहे. संकेत आणि सतीश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीसाठी सज्ज झाले आहेत मैदानामध्ये. जर आपण पाहिला तर स्ट्राईक ऑन सतीश पाटील. अनेक स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांचा समावेश असतो. सातत्यानं चांगला खेळ, एक जबरदस्त यशस्वी अष्टपैलू खेळाडू जर आपण पाहिला तर सतीश पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी जर आपण पाहिला तर वेळा संघाकडनं सौरभ सामना करणार आहे या ठिकाणी सतीश पाटील. बॅट अँड राऊंड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, पहिल्या चेंडूवरती सतीश पाटीलचा झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवरती माघारी परतावं लागतंय. बॅक टू द डगआउट. गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळाला. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजेच सौरभ याची. बघा पहिल्या चेंडूवरती इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. सतीश पाटील सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र आपला प्राण गमावा लागला आहे, ते म्हणजे सतीश पाटील याला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीशची जागा सांभाळण्यासाठी जर आपण पाहिलं तर वेदांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय कमालीची गोलंदाजी या गोलंदाजानं या फलंदाजानं हाताळली होती. विधान चालले आहेत न्यू बॅटर मैदानामध्ये. सतीश पाटील पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बाद झालाय. मोठा मासा गळाला लागलाय, ते म्हणजेच संघ शिव शंभो वेळास. चांगला काही पाहायला मिळतोय. न्यू बॅटर वेदांत पाहायला मिळाले आहेत मैदानामध्ये आपल्याला, परंतु वेदांतला मात्र ती कामगिरी करावी लागेल. वेदांतला मात्र त्या प्रकारचा खेळ या ठिकाणी करावा लागेल, स्वतःला सिद्ध करावा लागणार आहे. क्रिकेट खेळ आहे मित्रांनो. मी सातत्याने या ठिकाणी सांगत आलेलो आहे की क्रिकेटमध्ये जर तरला थारा अजिबात नाही आहे. क्रिकेटमध्ये लागतं तुमचं डेडिकेशन, क्रिकेटमध्ये लागतं तुमचं आत्मसमर्पण, परंतु इथे मात्र तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. इथे मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पुनश्च सौरभ गोलंदाजीसाठी सज्ज. ओहो, डॉट पाहायला मिळाला. डॉट, परंतु इथे मात्र चांगली धाव या ठिकाणी पाहायला मिळते. एक ह्या ठिकाणी धाव घेताना पाहायला मिळते. चोरटी धाव पाहायला मिळाली. धावांचा श्री गणेशा पाहायला मिळाला. 2 चेंडू 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु काय कमालीचा गोलंदाज आहे. अफलातून गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजे या गोलंदाजाकडनं सौरभ पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो, इथे मात्र वेट केलाय, परंतु मिड ऑफच्या दिशेने जर आपण पाहिला तर दोन धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात यशस्वी ठरलाय फलंदाज संकेत. जबरदस्त फटका होता या ठिकाणी. कॅल्क्युलेट क्रिकेट पाहायला मिळतोय, ते म्हणजेच संकेत याच्याकडनं. बघा, चांगल्या चेंडूला या ठिकाणी सन्मान देणं गरजेचं आहे, हे क्रिकेटचं शस्त्र आहे. परंतु इथे मात्र पुनर्श एकदा संकेत मात्र कमबॅक करेल की काय, हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. ओहो, बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. गोष्टांगी क्षेत्र निवडलंय. एकच धाव पाहायला मिळते. 1 धावाच्या मदतीने धावसंख्येत वाढ जर आपण पाहिला तर धावा झाली आहेत 4 आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू झाले आहेत
4 चेंडू, 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहेत पहिल्या षटकातील. ओहो, जबरदस्त फटका, चेंडूला पाठवलं इथे मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. कमालीचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघा संकेत मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. सतीश बाद झाले म्हणून काय, मी आहे मैदानामध्ये हे सिद्ध करून दाखवतोय हा फलंदाज. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. वेदांत चांगला चपकार या ठिकाणी मारताना पाहायला मिळाला वेदांतच्या बॅटमधून. ओहो, खराब चेंडू पाहायला मिळत आहेत. पंच आमच्याकडे वाहत आहेत. त्या ठिकाणी वाईट चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. परंतु जर आपण पाहिलं तर या वाईटच्या मदतीने धावसंख्येत वाढ जरूर होते. धावसंख्या जर आपण पाहिला तर धावा झाले आहेत 9 धावा धावफलकावरती. ओहो, चांगला चेंडू, चांगला सन्मान पाहायला मिळाला. बघा हे क्रिकेट आहे, अगदीच हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक चोरटी धाव पुनश्च पाहायला मिळाली. धावसंख्येत पुनश्च वाढ पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिला तर धावा झाले आहेत 11 धावा, 10 धावा, सॉरी 10 धावा. एका षटकाची सांगता झाली. दुसऱ्या षटकासाठी जर आपण पाहिला तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. साईराज स्वतः कर्णधार आले आहेत. 4 षटकांचा सामना आहे, परंतु इथे मात्र कामगिरी करून दाखवावी लागणार आहे, ते म्हणजे साईराज याला. वाईट चेंडू पाहायला मिळाला. पुनश्च एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. ओहो, जबरदस्त फटका, इथे मात्र लॉंगॉनच्या दिशेला मारलेला एक खणखडी षटकार. काय कमालीचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. फुलातून या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिला तर या ठिकाणी काळभैरू अरेबिया संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईट चेंडू थोडेसे मागे ठरताना पाहायला मिळत आहेत. खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजेच स्वतः कर्णधार. ओ हो, इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद, फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतोय. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला या चेंडूवरती. बघा ज्या प्रकारे त्या ठिकाणी साईराज गोलंदाजी करत होते त्या प्रकारे त्या ठिकाणी फटके देखील चांगले त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी वेदांतचा सक्सेसफुल ठरला, परंतु इथे मात्र चकवलंय, ते म्हणजे वेदांत याला. बाद होताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वागत, ज्या प्रकारे स्वागतने कमालीची गोलंदाजी केली होती त्याच प्रकारे स्वागतला आता मात्र फलंदाजी सुद्धा करावी लागणार आहे. धावसंख्या त्या ठिकाणी जर आपण पाहिला तर तिथेच थांबते आहे. 18 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे, परंतु इथे मात्र धावा बनवाव्या लागणार आहेत. साईराज, ओहो, जबरदस्त फटका या ठिकाणी जर आपण पाहिला तर 2 धावा या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावत होते चेंडू खाली, परंतु या ठिकाणी बघता बघता 2 धावा सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत.
स्वागत चांगला की या ठिकाणी मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजी देखील चाणाक्ष पाहायला मिळाली, परंतु फलंदाजी मध्ये देखील तितकीच हुशारी पाहायला मिळते. ओहो, जबरदस्त फटका पिक केलाय, परंतु किती धावा मिळतील? कमालीचा फटका या ठिकाणी होता. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण पाहायला मिळते, परंतु तिसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. 3 धावाच्या मदतीने धावसंख्येत पुनश्च वाढ पाहायला मिळते. धावसंख्या होते 23 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला की या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळतोय संघ. ओहो, या ठिकाणी शॉर्टलेंथ चेंडू होता, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिला तर थोडेसे फंबल पाहायला मिळाले. फलंदाज एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओहो, हवेमध्ये चेंडू आहे, इथे मात्र झेल घ्यावा लागेल. ओहो, फंबल पाहायला मिळाले, परंतु एकच धाव काय जरूर होती, परंतु इथे मात्र चुकी घडते. मैदानाच्या आतमध्ये झेल सोडलाय, सोपा झेल होता, परंतु इथे मात्र प्रयत्न कमी. धावसंख्या जर आपण पाहिला तर 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. अरुष 11 संघ कर्णधार आपण या ठिकाणी यायचं आहे, विनंती असेल. अरुष 11 संघ कर्णधार आपण इकडे यायचं आहे, विनंती असेल. वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ पाहायला मिळते. 12 चेंडू या ठिकाणी जर आपण पाहिला तर 5 धावांची आवश्यकता क्षितिज आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. ओहो, चांगला क्रिकेट मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. अगदीच हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं, ते म्हणजेच संघ काळ भैरू अरावी संघाला. चांगला की या ठिकाणी बघा, सतीश पाटील बाद झाल्याच्या नंतर काय कमालीचा पलटवार पाहायला मिळाला. ओहो, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु झेल. आता मात्र मॅच मध्ये इथे मात्र पुनरागमन करण्यासाठी आता मात्र षडयंत्र रचले जातील की काय हे पाहणे ठरणार आहे. बघा, फलंदाज पुनश्च बाद पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमृत बोरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच मैदानावरती ज्या वेळेला जिंकण्यासाठी एपीएल बोर्ली विरुद्ध संघासमोर जिंकण्यासाठी 2 चेंडू 12 धावा असताना याच खेळाडूने 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारले होते. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अर्थातच अमृत बोरकर आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावांची आवश्यकता. अरुष 11 संघ कर्णधार विनंती असेल, माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर आपण या ठिकाणी यायचं आहे. अरुष 11 संघ. ओहो, पुनश्च एकदा हवेमध्ये चेंडू आहे, करतायत चुकी, परंतु पुनश्च एकदा या ठिकाणी झेल टिपलाय. सामन्यामध्ये कलाटणी देण्यासाठी इथे मात्र काय कमालीचा षडयंत्र आखलं जात आहे. अमृत बोरकर ज्या पावलाने गेले त्याच पावलाने माघारी सुद्धा परतले. तसेच सूर्यकांतजी चव्हाण सर यांचं देखील या ठिकाणी त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सूर्यकांतजी चव्हाण सर विनंती असेल, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे.
न्यू बॅटर मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. अमृत बाद झाल्याच्या नंतर नवीन नवीन गेले आहेत मैदानामध्ये. निश्चितच जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. नवीनला मात्र नवीन पराक्रम या ठिकाणी घडवावा लागेल. ओहो जबरदस्त फटका, परंतु या ठिकाणी समीर याला सुवर्ण संधी आहे परंतु गमावली आहे. झेल जर आपण पाहिलं तर थोडस खूपच लांब पाहायला मिळाला चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचा संपर्क नसल्यामुळे त्या ठिकाणी झेल ड्रॉप पाहायला मिळतोय. क्षितिज शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहेत. जबरदस्त फटका, इथे मात्र नामी संधी. परत या सामन्यामध्ये काळभैरू अराविया संघ या ठिकाणी विजयी झालाय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराजित संघाचे सुद्धा हार्दिक आभार.